मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी रात्री 8च्या सुमारास पूल कोसळल्याची घटना घडली। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। घटनास्थळी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने घटनास्थळी बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। पुलाखालील अनेक जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची दाट आता शक्यता आहे। या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। कोसळलेला पूल बीएमसीचा असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलंय, मात्र हा पूल रेल्वेचाच होता। महापालिकेकडे केवळ देखभालीची जबाबदारी होती असा दावा महापौरांनी यावेळी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दुर्घटनेतील मृतकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे। तसंच जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सीएसएमटीवरील पुलाच्या ऑडिटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। ही बाब अतिशय गंभीर असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले। जखमी व्यक्ती लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना मोदींनी केली, तर दुर्घटनाग्रस्त महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी आशा मोदींनी व्यक्त केली। मुंबईतील पूल दुर्घटनेचं अतिशय दुःख झाल्याची भावना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवरून व्यक्त केली। या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा राहुल गांधींनी व्यक्त केली। सीएसएमटी दुर्घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून ही मागणी केली। सीएसएमटी पूल दुर्घटनेतील निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय। तसंच एल्फिस्टन पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचे ऑडिट का केलं नाही असंही त्यांनी यावेळी विचारलेलं आहे। पालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा पूल 100% धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं। अतिशय दुर्दैवी घटना असून जखमींना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय। चौकशीनंतर कोण दोषी आहे याची चौकशी केली जाईल असंही महाजनांनी यावेळी स्पष्ट केलं। मुंबईतील पूल दुर्घटनेचं स्ट्रक्चरल ऑडिट ज्या अधिकाऱ्यांनी केलं असेल त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली। यावेळी त्यांनी सरकारचाही जाहीर निषेध केला। स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत का असा संतप्त सवाल वारिस पठाण यांनी केला। सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे असंही वारिस पठाण यांनी यावेळी म्हटलंय। राज्य सरकारनं नाही तर मुंबई महानगरपालिकेने या पुलाचं ऑडिट केलं होतं असा खळबळजनक दावा भाजपचे नेते राज पुरोहित यांनी केलाय। ज्या इंजिनियरनं हे ऑडिट केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गोळीबार करून कसाब आणि अबू इस्माईल याचं पुलावरून उतरून कामा हॉस्पिटलकडे गेले होते। या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा 26/11च्या कटू आठवणी जाग्या झाल्या। घाटकोपरमधील 32 वर्षीय जाहीद सिराज खान याचा सीएसटीएम पूल अपघातात मृत्यू झालाय। क्रॉफर्ड मार्केट इथं सामान आणण्यास गेला असताना हा अपघात झाला। यात त्याचा मृत्यू झाला तर त्यांचे वडील सिराज खान गंभीर जखमी झाले। या दुर्घटनेत रुग्णांची सेवा करणाऱ्या 2 परिचारिकांवर काळानं घाला घातलाय। अपूर्वा प्रभू रंजना वय वर्ष 40 आणि रंजना तांबे वय वर्ष 35 या 2 परिचारिका जीटी रुग्णालयात नोकरीला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंग यांनी दिली आहे। ज्यावेळी हा पुलाचा भाग कोसळला त्यावेळी सीएसएमटी समोरील मुख्य रस्त्यावर सिग्नल लागला होता, त्यामुळे पुलाखाली वाहनांची वाहतूक बंद असल्यानं अनेकांचे प्राण वाचले। सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर अभिनेता असगर अली यांच्या मदतीला आलेल्या पायधुनी पोलिसांचे असगर अलीने ट्विटरवरून आभार व्यक्त केले। पोलिसांनी प्रसंगावधान राखत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी हे आभार व्यक्त केले। राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झालेली एकूण 11 उमेदवारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे। रायगडमधून सुनील तटकरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे तर आता साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मावळ, माढा, शिरूर आणि नगरच्या जागेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर फेरफार होणार आहे, त्याबाबत बोलणं सुरू असून 1-2 दिवसात तो प्रश्नही निकाली निघेल असं जयंत पाटील यांनी सांगितलं।
सुजय विखे पाटलांविरोधात प्रचार करणार नसून नगर मतदारसंघात जाणारच नसल्याची भूमिका विखे पाटलांनी घेतली। पवारांच्या मनात द्वेष आहे, मग राष्ट्रवादीचा प्रचार का करू असा सवालही यावेळी विखे पाटलांनी विचारला। माझे वडील हयात नाही, त्यामुळे पवारांनी केलेलं विधान दुर्दैवी असल्याचंही विखे पाटील म्हणाले। तसंच पवारांच्या विधानानं मला दुःख झालं, तेव्हा सुजयचा निर्णयही झाला नव्हता असं विखे पाटलांनी सांगितलं। तर सुजयच्या निर्णयानंतर मी पक्षश्रेष्ठींना भेटणार असून पुढचे पाऊल पक्षश्रेष्ठींशी बोलूनच ठरवणार आहे अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली। विखे पाटील यांना पक्षानं राजीनामा मागितला नाही अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे। मुंबईत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली। तर काँग्रेसच्या बैठकीत विखे यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार नसल्याचंही यावेळी चव्हाण यांनी सांगितलं। अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। यावेळी सुजय विखे यांचं नगरचं कार्यालय भाजपमय झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे झेंडे हातात घेऊन हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या जागा वाढवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गात निलेश राणेंना पाठिंबा द्या असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं ठेवला। नारायण राणे आपलेच असल्याचं विधान करत परत या अशी साध स्वाभिमानी पक्षाला सुनील तटकरे यांनी घातली। औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरात आमदार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली। जालना लोकसभेच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती समोर आली। पूर्व विदर्भातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचं आज नागपुरात संमेलन आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत। तिन्ही नेते युतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे। यावेळी काटोलच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। शिवसेना राज्यात भाजप बरोबर तर इतर राज्यात भाजप शिवाय निवडणूक लढवणार आहे। शिवसेना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, गोवा आणि छत्तीसगडमध्ये लढणार आहे। छत्तीसगडमध्ये 11 जागा लढवणार असल्याचं छत्तीसगड युवसेना प्रदेश उपाध्यक्ष अमित विश्वास यांनी टीव्ही9ला ही माहिती दिली। विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेसकडून नाना पटोले यांना नागपूरची उमेदवारी डमी असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला। लोकसभा निवडणुकीनंतर भारी बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। कल्याण आणि ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केले, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत जागा नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालं। या संदर्भातील भूमिका राज ठाकरे 20 मार्चला जाहीर करण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसलाय, कारण ममताचे निकटवर्ती आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे आमदार अर्जुन सिंह यांनी नवी दिल्लीत कैलाश विजयवर्गीय सिंह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। सगळ्या सरकारी कार्यालयातून पंखे हटवा अशी अजब मागणी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे। विरोध पक्षाचं चिन्ह असल्यानं त्यांनी मागणी केलेली आहे। प्रियंका गांधींनी आपल्या भाषणातून बहनों और भाइयों अशी अनोखी सुरुवात केली आहे। प्रियंका गांधींनी केलेल्या या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसच्या आसाममधील खासदार सुष्मिता देव यांनी ट्विट करून आपल्याला भाषणाची सुरुवात आवडल्याचं म्हटलेलं आहे। ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या संशयावरून 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात होत असलेली दिरंगाई आणि तपासासाठी पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या पद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलेला आहे। याचं स्पष्टीकरणही न्यायालयानं पोलिसांना मागितलं। या संदर्भातील पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे। बेस्टच्या कारभारातील अंदाधुंद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। बेस्ट कर्मचाऱ्यांना अद्यापही फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नसल्याचं समोर आलंय। प्रशासनाकडे पगारासाठी पैसे नसून मार्च अखेरपर्यंत पगार देण्यासाठी मुदत मिळावी या मागणीसाठी औद्योगिक कोर्टात धाव घेण्यात आली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34% पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाला आणखी 3 महिने शिल्लक असताना तलावांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होते। काही तलावांमधून राखीव कोट्यातील पाणी उचलून मुंबईला पुरवठा करावा लागतो। राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भात पारा 39 अंशाच्या पार गेल्यानं चांगलेच उन्हाचे चटके जाणवू लागले, तर मुंबई विभागात पारा 30 अंशाच्या पुढे गेला। नाशिकमधील परमोरी इथं बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय गायत्री प्रकाश गांगुर्डे या चिमुकलीचा मृत्यू झाला। बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालके भक्ष बनत असून परमोरीतील ही दुसरी घटना आहे। या घटनेत परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। वाशिम जिल्ह्यातील पारडीताड येथील शेतकरी ज्ञानदेव सुर्वे यांच्या शेतातील गव्हाची गंज जळून खाक झाली।
थ्रेशरमधून उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। यात गव्हाचे 40,000चं गहू तर 60,000चे थ्रेशर मशीन जळून खाक झालंय। वाशिम शहरातील पाटणी चौकीतील विजय जयस्वाल यांच्या घरी दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळून आला होता। सर्पमित्राच्या मदतीने त्याला पकडण्यात आलं असून वन विभागाच्या माध्यमातून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आलंय। शमीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पत्नीचा छळ केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विरुद्ध कोलकाता पोलिसांनी अलीपूर कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।